अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच अक्षय तृतीया। खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून अक्षय तृतीयेच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसंच हा दिवस लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सायंकाळी करायचा आहे। बघा, आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या घरामध्ये चांगल्याच विचाराने येते असं नाही। बऱ्याच वेळा आपलं चांगलं झालेलं आपल्याच लोकांना, आपल्या नात्यातील किंवा आपल्या शेजारच्या पाजारच्या लोकांना बघवत नाही। आपण म्हणतो की आत्ताच माझ्या घरात चांगलं बारसं झालं, म्हणजे लहान बाळाचं बारसं असेल, एखादा वाढदिवस असेल किंवा घराचं बांधकाम झालं, सगळं सुरळीत, अगदी पूजा वगैरे केली, सगळं चांगलं होतं, पण लगेच 4 दिवसात अचानक माझे फासे उलटे फिरायला लागले। बघा, जेव्हा तुमचं सगळं चांगलं सुरू असतं ना, काही लोकांना ते बघवत नाही, मग उगाचच आपल्याला त्रास व्हावा म्हणून मग ते आपल्या सुखाला, आपल्या घराला नजर लावण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी बाधा आणण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपले जे काही फासे आहेत ते उलटे फिरायला सुरुवात होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी 16 लवंगांचा जो एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या घरात येणारा कुठलाही व्यक्ती कितीही कुठल्याही विचाराने आला तरी त्याचा तुमच्यावरती काहीही परिणाम होणार नाही। तुमच्यावरती कुणी काही बाधा करण्याचा प्रयत्न केला, तांत्रिक जादू करण्याचा प्रयत्न केला, कुणी नजर लावण्याचा प्रयत्न केला, तर त्या सगळ्या वाईट शक्ती ज्या आहेत ना, त्या वाईट शक्ती तिथेच नष्ट होतील। कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घराला, तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या पतीला स्पर्शही करू शकणार नाही। हा उपाय वर्षातून फक्त एकदाच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करता येतो, त्यामुळे प्रत्येकाने आज सायंकाळच्या वेळात हा उपाय वर्जून करा। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, 6:30 ते 7:30 किंवा 6च्या पुढे 7:30च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। आता हीच वेळ का? कारण ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते। या वेळात उंबरठ्यापर्यंत लक्ष्मी माता ही आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि या वेळात केलेल्या उपायांनी उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते। एकदा का माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर ती अखंड रूपाने आपल्या घरामध्ये स्थिरावते। यासाठी आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे 16 लवंग, फुलासकट असणारे, व्यवस्थित असणारे अख्खेचे अख्खे 16 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन टाकून आणि शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक तुम्हाला दिवा लावून तिथे बसायचा आहे। बाजूला तुम्हाला कापूर लावायचा आहे, म्हणजे कापराचा धूर करायचा आहे। त्याच्यासोबत आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे, ठीक आहे। म्हणजे जे वातावरण आहे त्या वेळातलं ते सात्विक वातावरण असतं आणि त्या सात्विक वातावरणात आपल्याला हा उपाय करायचा आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले काय करायचं, तर जे लवंग आपण घेतलेलं आहे ते लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, हाताची मूठ बंद करायची आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे जे लवंग आहे ते देवघरातील माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं। पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, पुन्हा हाताची मूठ बंद करायची, पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, पुन्हा एकदा हे लवंग अभिमंत्रित करून ते माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं। असे 16 लवंग जे घेतलेले आहेत ते 16चे 16 लवंग महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करत एक एक लवंग अभिमंत्रित करत तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं आहे। याच्यानंतर जे धूप तुम्ही पेटवलेलं आहे, म्हणजे जे अगरबत्ती प्रज्वलित केलेली आहे ती त्या लवंगांना आणि माता लक्ष्मीला ओवाळून घ्यायची, दिवा ओवाळून घ्यायचा आणि जे तुम्ही
कापूर प्रज्वलित केलेला आहे, त्याचा धूरही तिथे तुम्हाला त्या लवंगांना आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचा. हे करून झालं की त्याच्यानंतर एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या 16ही लवंगा ठेवायच्या. त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची. ही पोटली घराच्या 4ही कोपऱ्यांना टच करायची, म्हणजे स्पर्श करायची आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर यायचं. घरावरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा ही लवंगांची पोटली उतरवायची. त्याच्यानंतर पुन्हा घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आणि घराच्या आतल्या बाजूला मध्यभागी, मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी ही पोटली लावून द्यायची. म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार आहे, हा आतला भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे. बाहेरून आतमध्ये आल्यानंतर बघा, घराच्या आतमध्ये हा जो दरवाजा आहे, तर या दरवाजाला मध्यभागी तुम्हाला ही 16 लवंगांची पोटली लावून द्यायची आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की उंबरठा आणि मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ असलं पाहिजे. आत्ताच करा. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्या उंबरठ्यावरती एक दिवा लावायचा आहे. समोर सडा म्हणजे रांगोळी काढायची आहे. हे सगळं केल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ही पोटली किती दिवस आपण ठेवायची, तर वर्षभर ठेवून द्यायची. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी, जेव्हा पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी ती पोटली तिथून काढायची, देवघरामध्ये सोडायची नाही, खोलायची नाही, काहीच नाही. फक्त ती देवघरात ठेवायची. धूप दीप दाखवायचं, हातामध्ये ती घ्यायची, 16 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि पुन्हा ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूला जिथे होते तिथे ती टांगून द्यायची. बघा, या उपायाने तुमच्या घराकडे लक्ष्मी माता खेचली जाईल. कारण लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणाल आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणून 16 हे लवंग जेव्हा तुम्ही एकत्रित करून तुम्ही जे मुख्य प्रवेशद्वाराला जेव्हा ते अटकवाल, तेव्हा त्या क्षणात तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल. माता लक्ष्मी अखंड रूपाने तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. घरामध्ये कुठलीही बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती यांचा वास राहणार नाही. उलट घरात असणारी सगळी निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाईल. घरात सतत सकारात्मकता येईल, पॉझिटिव्हिटी येईल, सुख येईल, समृद्धी येईल. घरामधलं सगळं वातावरण तुमचं बदलून जाईल. चहू बाजूने घरामध्ये पैशांचा ओघ वाढत राहील आणि आलेला जो पैसा म्हणजे आलेली जी लक्ष्मी आहे ना, ती स्थिरही होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्याने तो अक्षय पटीने तुम्हाला लाभ देईल. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा क्षय होत नाही, म्हणजे त्याचा नाश होत नाही, तर तो सिद्धीस जातो. म्हणून हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी उपयुक्त असतो. सगळ्यांनी आपल्या घरी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.